रस्ता या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी आपल्याकडे येथील बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो रस्त्याच्या मध्यभागी आला होता आणि त्या ठिकाणी साईटला होता, त्या ठिकाणी काम येऊन थांबलं. आमच्या सर्व तालुक्यातील आणि विशेषतः कड्यातील सर्व मंडळींनी त्या ठिकाणी सुद्धा त्यांना अण्णाच दिसले की हा प्रश्न कोण मार्गी लावू शकतं. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी अण्णाला भेटलो. साहेब 4 दिवसामध्ये हा प्रश्न दिल्ली दरबारी नेण्याचं काम या ठिकाणी आदरणीय अण्णांनी केलेलं आहे. आपण सभा ऐकली असेल पाटोद्याची, अनेक आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते. त्या सभेमध्ये सुद्धा अण्णांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याचा उल्लेख केला आणि गडकरी साहेबांनी शब्द दिला की तुम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये अण्णांना विजय करा आणि तुमचे जेवढे अण्णांनी सांगितलेले काम आहेत ते संपूर्ण करून देण्याची जबाबदारी गडकरी साहेबांनी उचललेली आहे. साहेब, या ठिकाणी अनेक अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये अनेक गावामध्ये दलित विरुद्ध सवर्णांचे वाद झाले, पण त्या जागेवर मिटवण्याचं काम त्या ठिकाणी अण्णांनी केलेलं आहे. ज्या ठिकाणी मराठा बांधवांची चूक असेल त्यांना त्या ठिकाणी त्यांची चूक सांगितलेली आहे. ज्या ठिकाणी माझ्या दलित बांधवांची चूक असेल त्यांच्या सुद्धा गावामध्ये जाऊन समेट घालण्याचं काम आदरणीय अण्णांनी केलेलं आहे. आणि असं नेतृत्व तयार व्हायला मित्रांनो अनेक वर्षाचा कालावधी लागेल आपल्यासाठी, बहुजनांसाठी असं नेतृत्व तयार व्हायला. म्हणून या नेतृत्वावर या नेतृत्वाला अडचणीत आणण्यासाठी या तालुक्यातील नव्हे जिल्ह्यातील अनेक यंत्रणा या ठिकाणी सतर्क झालेल्या आहेत. आम्हाला या ठिकाणी याचं रक्षण करायचं आहे. कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं तंतोतंत पालन या ठिकाणी जर कोण करीत असेल, माझ्या छोट्या घटकावर अन्याय नाही झाला पाहिजे, त्याला कुठलीही इजा पोहोचली नाही पाहिजे, की बाबासाहेबांच्या संविधानाच्या अनुषंगाने त्याचं पालन करणाऱ्या नेतृत्वाला आपल्याला जपायचं आहे. वेळ जास्तीचा झालेला आहे. या ठिकाणी जास्तीचं काही नाही, म्हणजे जास्तीचं न बोलता मी आदरणीय पोटभरे साहेबांना विनंती करतो की साहेब, मुंडे साहेब हे तुमचे मित्र होते. मुंडे साहेबांच्या नंतर धस साहेब हे तुमचे मित्र आहेत. अण्णा, आमची विनंती आहे की आमच्या या नेतृत्वाला भविष्यामध्ये महाराष्ट्रात काम करण्यासाठी आपला शब्द त्या ठिकाणी खर्च करावा आणि साहेबांना त्या ठिकाणी राज्य लेवलवर काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा पद्धतीची विनंती करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला कुठल्याही बोलतापेला ओबीसी बीबीसी कुठल्याही समाजाच्या बोलतापेला बळी न पडता ज्यांचा विजय निश्चित झालेला आहे असे आपले लोकनेते, सर्वसामान्यांचा आवाज आदरणीय अण्णांना या ठिकाणी कमळाच्या फुलावरती त्यांच्या बटन दाबून प्रचंड मताने विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. साहेब, आता अण्णा नुसते आमदार होणार नाहीत, साहेब आमदार होणार नाहीत, साहेब हे नामदार होणार आहेत. म्हणून मी आता घोषणा देतो, आपण घोषणा द्यायच्या आणि मी माझं भाषण संपविणार आहे. आष्टी का आमदार कैसा हो, जरा हात वर करा, जेवले नाही तर आम्हाला मान्य आहे, जरा हात वर करून घोषणा द्या ना. आष्टी का आमदार कैसा हो, सुरेश अन्ना तुम आगे बढ़ो, पोटभरे साहेब तुम आगे बढ़ो. या ठिकाणी थांबतो. काम करू लागले. अण्णा कुठल्या एका पक्षाचे उमेदवार नाहीत, अण्णा कुठल्या एका समाजाचे उमेदवार नाहीत. अण्णांना पाठिंबा मराठा समाजाचा, साळी समाजाचा, माळी समाजाचा, कोळी माळी साळी कोळी माळी तेली तांबोळी वंजारी बंजारी पिंजारी हक्कर धनगर लोहार सुतार महार मान चांभार ढोर कैकाडी वडरी पारधी या सगळ्या समाजाचा पाठिंबा असणारा बीड जिल्ह्यात एकमेव उमेदवार कोण असेल त्यांचं नाव आहे सुरेश अण्णा धस. सुरेश अण्णा धस म्हणजे जातीच्या धर्माच्या पलीकडचं नेतृत्व. या माणसानं कधी स्वतःला जाती धर्मामध्ये बांधून घेतलं नाही. ज्या माणसाला गरज असेल अशा माणसाला, गरजवंत माणसाला मदत करणारा बीड जिल्ह्यामध्ये एकमेव माणूस कोण असेल त्यांचं नाव आहे सुरेश अण्णा धस. मी बघितलं अनेक गावामध्ये अण्णाचा माझा प्रसंग गेल्या 25-30 वर्षापासून आहे. सुरेश अण्णाचं नेतृत्व वरून टपकलेलं नेतृत्व नाही, वरून आलेलं नेतृत्व
अण्णाचं नेतृत्व हे संघर्षातून उभं राहिलेलं संघर्ष करून आलेलं नेतृत्व आणि शिरूरच्या गोरगरीब माणसासाठी केलेला संघर्ष मोठेपणा नाही, कुठं बडे जाऊ नाही, मी आमदार आहे, मी मंत्री आहे, अशा मनामध्ये कधीच त्यांच्या मनामध्ये कधी शिवलं. इथल्या माता भगिनी असतील, इथला भाऊ असेल, मला आठवत आहे सुरेश अण्णा ज्यावेळेला देण्याच्या खुर्चीत आले किंवा देण्याच्या ऐपतीत आले, त्या माणसाने त्यांच्या दारातून कधीच कोण्या माणसाला खाली हात जाऊ दिलेले नाही. कधीच कोणी कुणाला उपाशी पोटी पाहिलं नाही. मग अशा माणसाला, अशा नेतृत्वाला हातात हातातल्या फोडाकरता जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. बीड जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांना मी सांगितलं सुरेश अण्णा का निवडून आले पाहिजेत. इथल्या सर्वसामान्यांचा आवाज त्या विधानसभेमध्ये बुलंद करण्यासाठी सुरेश अण्णा निवडून आले पाहिजे, त्यांच्या स्वतःसाठी नाही. आणि त्याचं विधान परिषदेत उद्या जाऊ शकतात, ते विधान भवनामध्ये बोलू शकतात, परंतु जनतेचा आवाज बनायचा असेल तर त्यांना विधानसभेमध्ये आपलं पाठवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि अण्णा, मी या बौद्ध समाजाच्या वतीनं आपल्याला आश्वासित करतो, तुम्ही केवळ एकट्या कड्याच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचा प्रश्न सोडवला नाही. कुसळम मध्ये झालेली दंगल ही मला आठवते की तिथं तुम्ही आणि मी दोघ जण होतो. दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, तुम्ही देण्याचं काम केलं. काही लोक म्हणतात, काही म्हण आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्या. अन्नाला साथ आपल्या एक वाजता येऊन थांबलेलो आहे. अण्णा झोप उडवली, तुम्ही सगळ्यांची झोप उडवलेली आहे. कांदाच्या समोर कुणी आयरा गायरा नसतो खा. अण्णा वाद आहेत, मी कुणावरती टीका टिप्पणी नाव घेऊन टीका टिप्पणी करणार नाही. टीका टिप्पणीसाठी काही आम्ही आलेलो नाही. हे अण्णाचं काम बोलतंय, हे मी बोलत नाही, हे सुरेश दास अण्णाचं काम बोलतंय. या माणसाने काम केलं म्हणून त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही आलेलो. अण्णाचा डिझेल सुद्धा मी घेणार नाही. अण्णा, तुमचा चहा सुद्धा आता पिणार नाही मी विधानसभा होईपर्यंत. तुमचं डिझेल घेणार नाही, तुमचं जेवण सुद्धा मी आज घेणार नाही. विधानसभेच्या नंतर या गोरगरीब समाजाचं पोट भरण्याचं काम पोटभरीच्या मार्फत तुम्हाला करावं लागेल. ही गोष्ट सांगण्यासाठी मिळाली. मी ज्यांना पाठिंबा दिला त्या उमेदवारांना सांगितलं की गोरगरिबाचे कामं करा, तुमचा कोणाचंच मी डिझेल आणि गाडी सुद्धा घेणार नाही, गाडीचा किराया सुद्धा घेणार नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या कृपेनं जेवढं काय आम्हाला मिळालेलं आहे ते प्रचंड मिळालेलं आहे. या गोरगरीब माणसाची सेवा करायचं काम आता अण्णा तुमच्या मार्फत आम्हाला करायचं आहे. जाता जाता एवढीच मी कळकळीची विनंती करेन, काही लोक जातीमध्ये विभागण्याचं काम करतील. जातीमध्ये अडकून पडू नका. अण्णापेक्षा पैसेवाले उमेदवार आहेत, पण मी एवढंच म्हणेन, कुणी तुम्हाला पैसे देतील, पैसे घ्या, पण दारू पिऊ नका. या सगळ्या उमेदवारांचं खा मटण आणि अण्णाच्या समोरचं दाबा बटन, हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे.
आणि अन्नाची निशाणी आहे कमळाचं फूल. बटन तर दाबायचंय, मटण आलं की बटन आहे, पण कमळाचं बटन आपल्याला दाबायचंय, बटन दाबायचंय, पण कमळाच्या निशाणीच्या समोरचं बटन दाबून अण्णाला एवढ्या प्रचंड प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचंय की अण्णा आमच्या समाजातला एकही माणूस आपल्यासोबत बेईमानी करणार नाही, निश्चितपणे तो बाबासाहेबांचा विचार घेऊन तुमच्या समोरचं बटन दाबल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि माझं तर जे नामोल्लेख राहिला असेल त्यांची क्षमा मागतो. फोरमचे जे तालुक्यातील सर्व पदाधिकारी आहेत ते सर्व तालुकास्तरीय, जिल्हा परिषद गटस्तरीय आणि पंचायत समिती गण. तर मी बाबूरावजी पोटभरे साहेबांचा आभार मानतो की स्वतःहून मी त्यांना फोन नाही लावला, साहेबांनी मला फोन लावला आणि मला म्हणले सुरेश यावेळेस तुम्ही उभा आहे, मला स्वतःला होऊन तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. आणि त्याप्रमाणे साहेबांनी त्या दिवशी सुनीलला बोलवून घेतलं, बाकी सगळे पदाधिकारी बोलवून घेतले आणि बीडमध्ये प्रेसमध्ये जाहीर सुद्धा केला की सुरेश धसला आमचा पाठिंबा आहे. आणि आज जे बोलवलेले आहे ते साहेबांना आपण बोलवले की साहेब इकडे या. एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यक्रम पप्पूजी आले होते इथं, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केला आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरम, गोरखजी जैन यांचं म्हणणं आलं की आपला एक कार्यक्रम इथं घेतला पाहिजे आणि साहेबांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे. त्यांनी आग्रह धरला, तर मी पण म्हणलं हे योग्य आहे, अतिशय योग्य व्यक्ती येतोय, आपण सर्वांनी मिळून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. कारण जी तडप, जी ताकद ओरिजिनल पॅन्थर म्हणतात ना, तसं हे ओरिजिनल पॅन्थर आहे. मी हे पॅन्थर आज नाही पाहिलं, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असल्यापासून साहेब तसं पाहिलं तर माझ्या अगोदर जिल्हा परिषदेत होते, माझ्या अगोदर पदाधिकारी होते आणि त्यांच्या नंतरची टर्मला मी निवडून आलो होतो. पण जे आमचं प्रेमाचं नातं त्यावेळेसपासून तयार झालं आणि मला एक अप्रूप वाटायचं की आमच्यातलाच एक माणूस ज्याला दीन आणि दलित हा शब्द वापरला जातो, तसं जर पाहिलं तर बाबासाहेबांनी ब्राह्मणाच्या महिलेला सुद्धा दलित हा शब्द वापरलेला आहे. परंतु कधी कधी आमचे लोक दलिताच्या ऐवजी कधी कधी आमचे लोक सवर्णही होऊन बसतात. मूळतः आम्ही दलितच आहोत. आमच्या राजाचा सुद्धा राजेपण नाकारलं, आमचा राज्याभिषेक सुद्धा केला गेला नाही. शेवटी काशीवरनं गागाभट्टा आणावा लागला आणि त्यांना दिलेली जी काही देणगी होती ती काही कोटीत सुद्धा मोजता येत नाही. तरी सुद्धा रामदास फुटाणेंची भारत कधी कधी माझा देश आहे अशी वात्रटिका होती. तसं आम्ही स्वतः दलित असताना सुद्धा आम्ही कधी कधी सवर्ण सुद्धा होऊन बसतो आणि त्याचे परिणाम पाठीमागं आम्ही फार भोगले. 1992 पासून जे नामविस्ताराच्या कालावधीमध्ये जे संघर्ष दलित आणि सवर्णामध्ये झाले त्याचे समाजाला भोगावं लागली. पण आता ते सगळा संघर्ष संपलेला आहे. आता तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आहोत
परत बाबूरावजी आणि आम्ही पोटभरे साहेब इथे 8% तिथल्या कार्यकर्त्यांना समजा पोटभरे साहेबांनी घेतली, हे मी कधीच नाश झाला तर तुम्ही तुमची बाजू सांभाळून घेतले पाहिजे आणि कुठंतरी हे काढलं पाहिजे. त्या प्रत्येक वेळेस 100% तेही म्हणजे चेक करायचे ते की हे खरं आहे का, सुरेश दत्त बोलतो हे बरोबर आहे का. जर ह्याच्यात काही चुकीचं असेल, एखाद दुसऱ्या प्रकरणात चुकीचं असेल तर ते स्पष्ट सांगायचं. मी ह्याच्यामध्ये तुमचं ऐकणार नाही, पण बाकीच्या प्रकरणामध्ये मात्र मी तुमचं ऐकतो. आणि त्यांचं शिकागोला जाणं असो, अमेरिकेला जाणं असो, हे अप्रूप मला स्वतःला वाटेल. कारण आमच्यातला एक माणूस लंडनला जातो, आमच्यातला एक माणूस अमेरिकेला जातो, तिथे जाऊन पदक मिळवतोय आणि तिथे जाऊन बाबासाहेबांच्याबद्दल त्या अतिउच्च सभागृहामध्ये जाऊन त्या ठिकाणी जाऊन आमची भूमिका आणि बाबासाहेबांचे विचार हे तिथे मांडतोय. याच्याबद्दल मला खूप मनापासून आदर हा त्यांच्याबद्दल कायमस्वरूपी राहिलेला आहे. बाकी इतर कोणी करो अथवा न करो, परंतु ते बाहेरच्या देशातल्या परिषदेवरून आल्याच्या नंतर जरी मला कार्यक्रम घेता नाही आला तर एक फेटा, शाल आणि हार घेऊन जाऊन, साहेब तुम्ही परदेशावरून आला, तुमचं मी स्वागत करतो म्हणून मी पोटभरे साहेबांचं स्वागत सुद्धा अनेक वेळा ज्या वेळी ते परदेशी दौऱ्यावर गेले त्या प्रत्येक वेळी मी त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला. आता मी काय बोलू माझ्याबद्दल सगळेच बोललेले आणि आदरणीय पोटभरे साहेब सुद्धा बोललेले आणि जे बोललेले ते सगळं खरं आहे. माझ्याबद्दल खोटं काहीच नाही आहे. हे नेमकं काय आहे की तुमचं आणि आमचं जे नातं आहे ते एका पिढीचं नाही आहे. हे पिढीचं नातं माझ्या बापापासून आहे. आमच्या बापाला सर्वात प्रिय कोण तर हाही काय दुसरीकडे नसायचं. आमचा फादर दलित आणि मातंगाच्याच वस्तीवर जायचा. आमच्या इकडच्या वस्तीवर कमी, परंतु सामाजिक परिवर्तनाच्या, समाजामध्ये बदल घडण्याच्या, साहेब मी 2च घटना माझ्या वडिलांच्या सांगतो आणि माझ्याबद्दल तर काहीच बोलत नाही कारण तुम्ही सगळं सांगितलंय. माझे वडील दादा हे खरोखर बाकीचे लोक फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात, परंतु वागण्यामध्ये मात्र त्यांच्या फुले शाहू आंबेडकर नसतात. माझे वडील फुले शाहू आंबेडकरांसारखं वागायचे. पूर्वी आडामध्ये सर्वांचे पोहरे एकत्र नव्हते, वायले पोहरे असायचे. मी लहान होतो आणि आमच्या गावाचे गेना कोतवाल गायकवाड यांना एका दिवशी माझ्या वडिलांनी बोलवलं. मी माझ्या डोळ्याने ते चित्र पाहिलेलं आहे बिभत्सवानं की कुणीतरी आमच्यातल्या महिलेने त्यांचा हंडा भरायचा आणि तो हंडा भरून ते डोईवरती घेऊन घरी जायचं. ही प्रथा आणि परंपरा माझ्या डोळ्यानं मी पाहिले. एक दिवस तिथल्या सर्व गायकवाड कंपन्यांनी ते आले, माझ्या वडिलांना म्हणाले की आम्हाला फार त्रास होतो या गोष्टीचा, ताटकळत उभा राहावं लागतंय, काही वेळा कोणी पाणीही टाकत नाही आणि आम्ही किती दिवस व्हायला पाणी घ्यायचं हे बरोबर नाही. तडक माझ्या वडिलांनी सगळ्या गावाची बैठक लावली आणि बैठक लावून सांगितलं की बाबा ह्यांचं म्हणणं असं आहे, काय करायचं. तर गाव म्हणलं मग देवीला पाणी जाते, देवीचा कोप होईल, आमकं होईल. म्हणजे मग कशामुळं तर दलित समाजाच्या बांधवांनी जर त्या आडामध्ये किंवा त्या पानवाठ्यावरती जर पाणी टाकलं, महाडचं 14 तळं झालेले किती वर्ष झाले आणि त्याच्यानंतर सुद्धा ही दुर्दैवाची घटना मी लहानपण माझं असताना मला स्वतःला पाहायला मिळालेली आहे. हे फार कटू घटना पाहायची पाळी माझ्यावरती आली. माझ्या वडिलांच्यावरती सगळ्या गावाचं प्रेशर आलं की हे करू नका, अमकं नका.
पण माझ्या वडिलांनी मारुतीच्या पाराच्या समोर घोषणा करून टाकली, आजपासून या गावामध्ये एकाच आडात सर्व समाज पोहरे टाकतील म्हणजे टाकतील. गाव म्हणलं यांच्यावरती देवीचा कोप होईल. माझे वडील म्हणले, हे देवी माझं काय वाटोळं करायचं ते कर, परंतु हे जे अंतर आहे आमच्यातलं, हे अंतर आता मी मिटवतो. आणि त्या दिवसापासून जसं जामगावला ही घटना घडली याचे बरेच परिणाम झाले. कारण शेड्यूल कास्टची संख्या पोटबरे साहेब सर्वाधिक जास्त आस्था हरिनारायण जिल्हा परिषद सर्कल, ज्या जिल्हा परिषद सर्कलनं महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मताने मुलगा मुलगी या चिन्हावर मला निवडून दिलं, त्या सर्कलला सर्वाधिक जास्त संख्या आमची शेड्यूल कास्टची आहे. लालासाहेब शिंदे हे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर 100 मतांनी निवडून आले. नंतर नवनाथराव चखाले हे मी पतंगावर उभे केले. पतंगावर सुद्धा 6000च्या लीडने निवडून दिले, 6000 पतंग चिन्हावर. आणि यशवंत खंडालेंचं गाव कडा जिल्हा परिषद गटाचं शिराळ, आत्ताचे जे रनिंग आमदार आहेत त्यांचं गाव, आणि तिथून यशवंतला मी इथं उभा केलं बरं का. आणि इथं उभा करून 4 का 4.5 हजाराच्या फरकाने निवडून आलो. 4.5 आणि खर्च असेल 6,500 रुपये. फॉर्म भरायचा, याचा GSTने जायचा यायचा. एक असा सर्कल येत आहे की एक वेळा पंडितांना सुद्धा मला चेष्टेने म्हणले होते, त्या अध्यक्षाने मी उपाध्यक्ष होतो, तेव्हा पंडितांना हे माणूस फार वेगळा, त्यांची सर कोणाला. तर मला म्हणले होते, सुरेश आता मला इकडे जरा अडचण वाटते चेष्टेने. त्यांना कसली अडचण, पण मला चेष्टेने मला आस्था हरिनारायण सर्कलमध्ये उभा कर म्हणा. तर आस्था हरिनारायण असं सर्कल आहे जे कायम जिल्हा परिषद सदस्य उभा केला तर 6 ते 7 हजाराच्या फरकाने, आणि ज्यावेळेस माझ्यावर बारी येते त्यावेळेस 12 हजाराच्या पुढच्या फरकाने लीडवर राहतो. तर 12. आणि आताही मला गॅरंटी आहे की जे 20 तारखेला मतदान होणार आहे आणि 23 तारखेला रिझल्ट लागेल, त्याच्यामध्ये मी 100% 12 हजाराच्या पुढे लीड त्या सर्कलमध्ये घेईल, अशी एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे. म्हणून प्रीतमताईंना सुद्धा मागच्या वेळेस आम्ही 7 का 9 हजाराचं लीड दिलं त्या जिल्हा परिषद सरकारने. आणि विनंती अशी आहे, ही एक घटना झाली. दुसरी घटना, गायरान जमिनी पकडण्याचं काम चालू होतं. रामदास आठवले साहेब मला वाटतं सामाजिक न्याय मंत्री होते. 90 सालापर्यंत 14 एप्रिल 1990 पर्यंत, मार्चच्या 14 एप्रिल 1990 पर्यंत ज्यांनी अतिक्रमणं केली होती, अतिक्रमित जमीन केल्या होत्या, त्या लिगलाईज करण्याच्या होत्या. परंतु पोटबरे साहेब आमचे लोक उशिरा जागे झाले. 91, 92 उजाडलं. 92ला खरी ही क्रांती आमच्याकडे चालू झाली. इकडं नाम विस्तार आणि इकडं जमिनी पकडणं. गावागावात संघर्ष चालू झाले. दलित समाजाने पकडलेल्या जमिनी आणि तिथं घातलेला नांगूर गावकऱ्यांनी डफडं वाजवून, बँड वाजवून पुन्हा त्याच्यावरती कब्जा करायचा आणि ही जागा आम्ही दलितांना देणार नाही, अशा प्रकारची वक्तव्य ही ग्रामस्थांकडून व्हावी लागली. आमच्या सुद्धा गावामध्ये तसंच चाललं होतं. परंतु माझ्या वडिलांनी मुंबईला राहणारे लोक, चेंबूरला असतील, मोहन्याला असतील, पनवेलला असतील, जिथं जिथं म्हणून दलित बांधव राहतो तिथले सगळे माणसं बोलून घेतले. माताळ समाजाचे माणसं बोलून घेतले. चर्मकार समाजाचे 3ही समाज माझ्या गावात आहे. आमच्या गावात सगळ्यांना बोलून घेतलंय. तुझं पोट एवढ्याचं, तुझे पोरं किती, त्याच्या पोरांना पोरं किती, सगळ्याची बेरीज वजाबाकी केली आणि सगळ्यांची बेरीज केली आणि एकूण क्षेत्र गायरानाचं काढलं
आणि माझ्या वडिलांनी प्रत्येकाला, पोटभरे साहेब प्रत्येकाला वाटून दिलं, प्रत्येकाला. आणि ही बातमी विजेसारखी सगळीकडे पोहोचली. त्यारे दासादादांनी गायरान वाटप करून टाकलं. तेव्हापासून आमच्या पॉकेटमधला संघर्ष संपला. बाकीचे गावकरी सुद्धा म्हणायला लागले, अरे आपण हे चुकीचं करतोय, यांना वाटून देऊन टाका. तिथपासून पुढचा संघर्ष थोडासा कमी झाला. अन्यथा संघर्ष खूप मोठा त्यावेळेस होत होता. आणि या महाराष्ट्रामध्ये पोटभरे साहेब, मला वाटतं नानासाहेब शिंदे, यशवंतराव खंडागळे आणि हीच मंडळी 2014च्या पूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर उपोषणाला बसली होती की ग्रामपंचायतीचे ठराव आम्हाला मिळत नाहीत आणि आमच्या जमिनी लिगलाइज होत नाहीत. त्यावेळेस तहसीलच्या दारात जाऊन स्वतः आमदार असताना, राज्यमंत्री असताना यांच्या आंदोलनाला मी पाठिंबा दिला होता आणि ह्यांच्या नोंदी झाल्या पाहिजे. आणि राज्यमंत्री असताना बघा साहेब, पाटोदा तालुक्यातल्या बहुतेक गावांचे सगळ्यांचे सातबारे मी पोटभरे साहेब करून दिले, डायरेक्ट माझ्या हाताने. विचारा तुम्ही, कोणालाही फोन करून विचारा, जे जे नियमात बसत होते गोरखचे सगळ्या गावचे सातबारे मी दिले. फक्त एक वैद्यकीय गाव राहिले, तिथे जरा थोडीशी अडचण आहे, परंतु ती सुद्धा दूर करून ते सुद्धा गावाचं आम्हाला द्यायचं आहे. वैद्यकीयकरांना सुद्धा सातबारे द्यायचे. त्यांच्यावरती इतरांनीच अलगड आणली, ती अलगड सुद्धा मी दूर करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आपल्याला विनंती आहे, मी हे तुम्हाला माहीत, मी कसा आहे आणि कसा आहे तसा आहे, साथ देणार आहे. कधीही पोटभरे साहेबांना माझ्या मुलाचा इथे नंबर लागलाय, माझ्या मुलीचा नंबर लागलाय, अण्णा फीसच्या बाबतीत जरा अडचण आली तर जेवढा असेल तिथं मुंबईला निघ, आणि ते माय माऊली किंवा माझा भाऊ असेल त्याला 50 लागत होतो, 50 त्याला देऊन टाकतो की माझं मुलीचं लग्न ठरलंय अण्णा सगळं, पण भांड्या कुंड्याला कमी पडलंय, कोणीही दारात येऊ द्या, त्याचे 100% भांडे कुंडे देणार म्हणजे देणार. कधी मोकळ्या हाताने मी कुणाला पाठवलेलं नाही. आज दरवाजा पोटभरे साहेब मी उघडा ठेवला, 24 तास. ही मतदारसंघातून आलेले पाय आलेले पेशंट सुद्धा मी जीव घालायचो, मला काहीच वाटत नव्हतं. माझ्या दारात बसून त्याला आधी पाणी पाजायचो. एक हायेस्ट 7 लिटर पाणी प्यायलेला सुद्धा एक रुग्ण मी पाहिला, 7 लिटर पाणी प्याला. मी म्हणलं अरे मरतो का काय, तुम्हाला पाणी सुद्धा कोणी दिलं नाही राव. म्हणलं हिला काय बेकारी झाली. 7 लिटर पाणी पाजला. त्याला म्हणलं जेव ना, ते मला फुल पाण्याने भरलंय, 2-1 तास थांबतो, लघवी करतो आणि मग जेवतो म्हणला. अशी अवस्था त्या कालावधीत पाहायला मिळाली. त्याच्यामुळं सर्व लोकांना मदत करणारा माणूस आहे. अर्ध्या रात्रीचा फोन करा, कुणाच्या पोटभरे साहेब दवाखान्याला कुठं काय कमी पडलं, कोणतं पेशंट आडून धरलं तर त्याला पहिला फोन आहे सुरेश धस्ता. कधी बी रात्र अर्ध्या रात्र 1:30 वाजता, कधी 1:30 वाजता तर माल हाणलेले बी फोन करते. 1:30 वाजता विचारतात, हॅलो काय चाललंय. आता 1:30 वाजता काय चालायचं, आपण त्याला म्हणायचं झोपलोय बाबा. झोपलेत का, बरं मग का फोन केलता. शेजारचा पार्टनर म्हणला तुझा आमदार फोन उचलतो का म्हणून मी लावला. असे सुद्धा कलाकार आमच्या इकडं आहे. तरीही त्यांच्या समाधानासाठी मी फोन घेतो. गावात गेलो तर हे जे बांधव आमचे घेतलेले वगैरे असतात ते काय मी दलित समाजामधले म्हणत नाही, कोण्याही समाजाचा असो,
माल हाणलेला गडी अर्धा किलो माझ्या कानात थुकला तरी बी तो जर म्हणला की आष्टी हे शहर आष्टी नाही हे हाँगकाँग झालं पाहिजे, मी त्याला म्हणतो तुझं बरोबर आहे, हे हाँगकाँग आपण करून टाकू. त्याला बोलता बोलता माहिती मग विमानतळ कुठं बांधायचं आष्टीला, रेल्वे स्टेशन कुठं नाही, तो म्हणतो मग रेल्वे स्टेशन झालंय मार पण विमानतळ कुठं बांधायचं. बरं तो म्हणतो मग उद्या चर्चा करू. मग चला पुढं संपलेलं असतंय. आणि इलेक्शनच्या काळात हे मंडळी फार सांभाळावं लागते आम्हाला, कोणी करीत नाही. तुम्ही लय म्हणजे सौम्य माणसं असतात, सभ्य माणसं असतात, तुम्ही फार फार तर आम्हाला मत मागता. परंतु हा जो माणूस असतो आमचा मित्र तो लय जोरात ओरडतो ना, सुरेश ठास पुढं स्टँडवर 99 माणसं काय म्हणत नाही पण एक तास पठ्ठ्या म्हणतो सुरेश जिंदाबाद. मग त्यांची सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे ना. आणि त्या राज्यघटनेप्रमाणे आम्हाला जे शस्त्र संविधानाने दिलंय ते शस्त्र म्हणजे लोकांच्या पाया पडणं, लोकांना विनंती करणं, पदर पसरणं, मताची भीक मागणं, लोकांना विनंती करणं, ही शस्त्र बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला दिली. आणि त्या संविधानाच्या अस्त्राचा वापर, शस्त्राचा वापर करून लोकांच्या पुढं जाणं, विनंती करणं हे उमेदवाराचं काम असतं. मायबाप आमच्या पदरामध्ये दान टाकायचं का नाही हे शेवटी तुमच्या हातामध्ये. मला असं वाटतं मी पदर पसरला तर तुम्ही दान टाकल्याशिवाय राहणार नाही, हे नम्रपणे या ठिकाणी मला वाटतंय. कारण मी दान देताना कधीही माझ्या आयुष्यामध्ये कंजूसी दाखवलेली नाही. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा मला कंजूसी दाखवू नका. येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला माझी विनंती आहे की लोकसभेला संविधानाच्या बदलाचा नरेटिव्हचा खूप मोठा फटका हा आमच्या पक्षाला बसलेला आहे. कारण लोक ऐकून घेण्याच्या मूडमध्ये सुद्धा नव्हती. बळ आम्ही पाया पडून दुसरी जागेवर आणली. परंतु बाकीकडे मात्र असं झालं नाही. त्याच्यामुळे सुद्धा अडचणी निर्माण झाल्या. आमच्या मतदारसंघात मात्र अडचण झाली नाही. त्यामुळं मी स्वतःच उभा आहे आणि 10 वर्षाच्या नंतर उभा आहे. मी सर्वांना सहकार्य करणारा, कॉपरेट करणारा माणूस आहे, तरुणांना सहकार्य करणारा माणूस आहे आणि पहिला माणूस आहे कोटबरे साहेब ज्यांनी बौद्ध विहाराची बांधकामं सुद्धा सर्वाधिक जास्त संख्येने. पहिला माणूस आहे की फक्त रस्ते नाले सोडता बांधकाम करणारा सुद्धा मी. कामदारांची प्रायोरिटी ही रस्ते नाली आणि याची असते. आणि एक नवीन सुरुवात कोटबरे साहेबांनी केली या मतदारसंघामध्ये. दलित वस्तीतलं काम दलितांच्याच हातात ठेवून द्यायचं, त्यांच्या हातात द्यायचं. हे तुमच्या टीमनी कोणाला द्यायचं ते गावात तुम्ही हिशोबाने करा. दलित वस्तीतली आणि ते म्हणतोय म्हणून नाही, हे वागून दाखवलंय. वागतोच आम्ही. नगरपंचायतीच्या हद्दीतले सुद्धा कामं हे आम्ही दलित वस्तीतले कामं दलित समाजाच्याच कार्यकर्त्यांना देतो. आमच्या चांगले परिणाम दिसायला लागले. 5-5 पोरं एकत्र यायला लागले, 7-7 पोरं एकत्र येते आणि ते म्हणतात आम्ही करतो, करा रे बाबा. आणि त्यातल्या त्या टक्का माझ्या अजून तरी देवाच्या कृपेनं मला अशी दुर्बुद्धी सुचलेली नाही. भविष्यात सुचली तर माहीत नाही, परंतु मला बुद्धी सुचलेली नाही. अजून टक्क्याची दुर्बुद्धी मला
सुचलेली नाही, हे नम्रपणे या ठिकाणी मी सांगतो. आणि दलित समाजाच्या फक्त योजनाच आणायच्या नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेची 2.5 लाखाचीच विहीर होती. फक्त महाराष्ट्रातून ह्या फाकड्याचं पत्र होतं, 2.5 लाखाची नाही 5 लाखाची करा. आणि त्याच्यावरती कॅबिनेट डिसिजन झाले. आता स्वावलंबन योजनेची विहीर 5 लाखाची होईल. भविष्यामध्ये एक निर्णय मात्र करावा लागेल सरकारकडे जाऊन, तो म्हणजे याच्या बाबतीमध्ये दादासाहेब गायकवाड स्वाधार जी योजना आहे, दादासाहेब गायकवाड जी जमीन खरेदीची, त्याच्यामध्ये भूसंपादन कायदा 2013 प्रमाणे रेडी रेकनरच्या 6 पट पैसे हे दलितांना दिले पाहिजे. आणि जो कोणी सवर्ण जमीन द्यायला तयार आहे त्याला रेडी रेकनरच्या 6 पट पैसे दिले तर मला वाटतं तो लगेच जमीन देईल. मग तुम्ही दादासाहेब गायकवाड योजना काढायची आणि पायात बेड्या घालायच्या आणि पळ म्हणायचं, दलिता पळ घे जमीन. कुठं पळ? रेडी रेकनरच्या हिशोबाने कोण आता जमिनी देणार आहे? शक्य आहे का? म्हणून त्या शासन निर्णयामध्ये बदल झाला पाहिजे, हे मी पाहिल. आता गायरान जमिनीमध्ये जे रहिवासी पर्पजचे आमचे दलित बांधव आहेत त्यांना 350 स्क्वेअर फूट रहिवासी पर्पज नियमानुकूल करण्याचा शासन निर्णय झालेला आहे. तुम्ही आता घाबरू नका, फक्त रहिवासी झालाय. भविष्यामध्ये ही वेळ जर पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन विनंती याचिका करून आणि हायकोर्टाने आमचं यशवंत खंडागळेच्या एका रिट पिटिशनवरती साहेब स्टेसुद्धा दिला आहे. त्याच्यामुळं आणखी संधी मिळाली की दलित समाजाने ज्या गायरान जमिनी त्यांनी कसलेल्या आहेत ते सध्या कसतायत, ह्या सगळ्या जमिनी या दलित बांधवांच्या नावावर झाल्याच पाहिजेत. या बाबतीमध्ये आजपर्यंत पॉझिटिव्ह आहे. आणि सभागृहात सुद्धा साहेब मी बोललोय, इथं तिथं नाही, फक्त इथं हे मंडप आहे म्हणून मी बोलतोय नाही, सभागृहामध्ये सुद्धा मी ही बाजू मांडलेली आहे. ज्यावेळेस हे 350 स्क्वेअर फुटाचा निर्णय सरकार करत होतं त्यावेळेस मी म्हणलं होतं की तुम्ही हे करू नका. मराठवाडा आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामधला आमचा दलित बांधव जो मुंबईला शिफ्ट होतोय, जो ठाण्याला शिफ्ट होतोय, पुण्याला होतोय, तो जर थांबवायचा असेल तर हा निर्णय करा. भविष्यामध्ये 100% या निर्णयाच्या बाबतीत तुमच्या बरोबर राहील. आणि मी काय मोठं काम नाही केलं. इथलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साईडला जो पुतळा होता कड्याचा, तो सेंटरला घेण्याच्या बाबतीत आम्ही गडकरी साहेबाला पत्र दिलं. आता त्याचा पॉझिटिव्ह प्रस्ताव गेला आणि आता आष्टीनगर रोडवरच्या सेंटरला बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी होणार आहे. मी विनंती करेल की त्याच्या उद्घाटनाला सुद्धा तुम्हाला मी बोलवी, त्यावेळेस तुम्ही या साहेब अशी विनंती आहे. आणि इथं सगळ्यात हायेस्ट पोटभरे साहेब 5.5 कोटी रुपयाचं बौद्ध विहार बांधलंय मी आष्टीमध्ये. 5.5 कोटी, त्यातलं 4.5 कोटी ऑलरेडी खर्च झाले. 1 कोटीचं काम राहिले किरकोळ, ते सुद्धा काही दिवसामध्ये आम्ही पूर्ण करतोय. इतकं सुंदर बांधलंय, इतकं सुंदर बांधलंय की ते पूर्ण झाल्यावर तुम्ही पहा. मी एकदा गेलो होतो सुलेखाताई कुंभारांच्या तिथं, त्यांचं ड्रॅगन पॅलेस मी पाहिलं होतं. तेव्हापासून माझ्या मनात होतं की वेगळं काहीतरी करायचं. आणि साहेब मुंबईला गेलो, 100% दीक्षाभूमीला जाणार. नागपूरला गेलो, 100% मुंबईला नागपूरला दीक्षाभूमीला जाणार. चैत्यभूमीला जिथे साहेबांना तिथे सुद्धा जाऊन दर्शन करणार म्हणजे करणार. का कोणास ठाऊक, ह्याला सांगावं लागत नाही, ॲटोमॅटिक जातं माणूस, जातं म्हणजे जातं. आणि मला
कधीतरी एखाद्या वेळेस माझा ते व्हिडिओ व्हायरल करते, पण मी कंटिन्यू आमदार पहिल्यांदा झाल्यापासून दरवर्षीच्या अधिवेशनाला गेलो तर सगळ्यात अगोदर भेट जर कुठं दिली तर ती दीक्षाभूमीलाच भेट देणार, अगोदर तिथं जाणार आणि मग बाकीच्या ठिकाणी जाणार. तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, साहेबांचे आभार मानतो, यशवंतचे आभार मानतो, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो, गोरखजींचा आभार मानतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आला तुमचंही आभार मानतो आणि आपण सर्वांनी मिळून तुमचं एकट्यापुरतं मर्यादित ठेवू नका. मला एकच काम करा, आपली परिस्थिती हलाखीची आहे, तुम्ही जाऊ शकत नाहीत गाड्या घोड्या घेऊन, शक्यतो मोटरसायकलीवर जाता आलं तर जा, पण एकट्याचं मतदान देऊ नका, पाहुण्या रावळ्यांचं सुद्धा मतदान द्या. आष्टी मतदारसंघात जिथं बी आपला पाहुणा रावळा असेल, नातेवाईक असेल, त्याला फोन लावायचा, अरे आम्ही सुरेश अण्णाला मतदान देणार. हे बघा का कोण इथं हिवऱ्याचं माझा मित्र आहे, उभा राहणार, विचारा साहेब, मी कशावर लक्ष देतो की आमच्या हाडोळ्याला जायला रस्ता जरी नसला तरी मनरेगातून हाडोळ्याचा रस्ता सुद्धा करून देतो. इतकं बारीक लक्ष देतो की दलितांना कोणी अडवू सुद्धा नाही आणि मी गप्पा मारीत नाही, मी करून देतो. आणि आमचे लोक कितीही म्हणले तरी मी त्यांचं ऐकत नाही त्यावेळी, कारण न्यायाची बाजू आपण न्यायाचीच घेतली पाहिजे. तर ते सुद्धा काम या ठिकाणी करतो. माझं एकच विनंती आहे की तुमचे जिथे नातेवाईक असतील आष्टी मतदारसंघात, आपले नाहीतरी नातं कुठं 100 आणि 200 किलोमीटर वाढ असते, आपलं 50 किलोमीटर रेडियसमध्येच सगळं नातं असतं. रेडियस म्हणतो मी अशी गोल, याच्या पलीकडं कुठं नातं आहे. आणि आपलं नातं जर असेल तर तुम्हाला सांगतो, तुम्ही नातेवाईकाला सांगा, ते म्हणेन कसं काय चाललं, तुम्ही म्हणायचं इकडं सगळं सुरेशदास चाललं, ते पुन्हा फोन लावायचं, ते परत विचारेल कसं काय चाललंय, तुम्ही म्हणायचं सुरेशदास बुंग चाललाय, बुंग बुंग. तुम्ही तुमच्या पाहुण्याला बुंग म्हणलं की तो पाहुणा त्याला म्हणतो बुंग. अख्ख्या मतदारसंघात बुंग झालं पाहिजे. आणि साहेब म्हणले तसं जर कुणी आलं, आता ते दिवस राहिले नाही, पूर्वीचा काळ होता, ते फोटो घ्यायचे, हात लावायचे, असं मत करा तसं मत करा, आमच्या लोकांना म्हणा. आता एवढा अडाणी समाज राहिलाय का? आमचे पोरं सुद्धा आता 8 तुकडे करतात मोबाईलचे आणि परत जॉईन करतात आणि रातभर चावम्याव करतात. त्याच्यामुळं अडचण आता राहिलेली नाही. पण तरीसुद्धा कोणी काही येऊन देतोच म्हणाले तर अजिबात नाही म्हणू नका. बाबूरावजी म्हणले तसं कोणी खायला चला म्हणलं तरी नाही म्हणू नका. आणि तो जर काही देताना म्हणला तुम्हाला शपथ घ्यावा लागेल तर ते विचारायचं कोणत्या देवाची, कोणत्या देवीची, तो म्हणून अमक्या याची. तर तुम्ही आधीच मनात म्हणायचं, हे देवा मला माफ कर, मी आता ही खोटी शपथ घेतोय. मनात देवाला म्हणजे जे कोणते तुम्ही मानत असाल तुमच्या गावात ह्याच्यात काय जण. आता कोणाच्या ह्याच्यासाठी आमचे लोक बाबासाहेबांची तर शपथ घेणार नाही, कधीच घेणार चुकून सुद्धा. आणि मानणार आहे ना, मानल्यावर तर बुटाने हसते, त्याला सोडतेच का. तसे स्वाभिमानी माणसं आहेत, घाबरत नाहीत कोणाला. त्याच्यामुळं माझी विनंती की अगोदर मनात खोटी शपथ घ्या, त्याच्याकडून काय घ्यायचं ते घ्या आणि मतदान मलाच करा, अशी सुद्धा माझी विनंती आहे. तर मी अनुक्रम आणि कड्याला 18 तारखेला आपली शेवटची सभा आहे. शेवटच्या सभेला सगळ्यांनी यायचंय, माझ्या सर्व दलित बांधवांनी यायचंय सभेला. जे एकदम वयस्कर माणसं आहेत, ज्यांना गाडी चालवता येत नाही, त्यांनी 4 चाकी गाड्यात या. म्हणजे तरुण पोरं ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांनी आमच्या लाडक्या बहिणीला सुद्धा मागून घेऊन या, पाठीमागं बस.
जोडीनं या. लाडकी बहीण सुद्धा आमची खुश होईल, तुमच्या उजव्या खांद्यावर हात ठेवेल आणि कड्यापर्यंत येईल. म्हणजे तुम्ही येताना सुद्धा सरळ याल, जाताना सुद्धा सरळ. आणि आमच्या खिशाला सुद्धा ताट जरा कमी बसेल. म्हणून माझी विनंती आहे, चेष्टेचा भाग जाऊ द्या, परंतु 1,500 का होईना सन्मानानं आमच्या माय माऊलीच्या अकाउंटवर 7,500 रुपये आली. आमची माय माऊली 7,500तच खुश आहे हो, एकदम खुश आहे. हा, ती म्हणते बरं झालं सरकारने तेवढं तरी दिलं. आणि त्या माऊलीला त्याच्यासाठी सन्मानपूर्वक तिथपर्यंत आला. आणि ज्यांचे लग्न झाले नाही, जे मोकळे संडे आहेत, त्या सगळ्या मोकळ्या संड्यांनी टेबल सीट बसून या. तुमच्या मनात आहे, तुमच्याही उजव्या खांद्यावर कोणीतरी हात टाकावा. पण तुमचं वय वाढल्याच्या नंतर, तुमचं झाल्याच्या नंतर टाकतील. कुणीतरी आमची भगिनी तुम्हाला भेटेल, पण तोपर्यंत स्वप्नवत असलेले आमचे जे कोणी मनातले नवरदेव आहेत त्यांनी टेबल सीट या. कारण तुम्हाला मध्ये जास्त जागा लागत नाही, म्हणून तुम्ही तिथं या अशी विनंती आहे. आणि आमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने आणि 50% सवलत अगोदरच आमच्या लाडक्या बहिणीला एसटीत दिली होती. आता तर 100% दिली. आता हेतून पुढं उजव्या बाजूच्या लोकांनी, इकडं डाव्या बाजूला माझ्या भगिनी बसल्या, यांना जोरात बोलायचं नाही. कारण कोणी जर जोरात बोललं तर आमचे बंधू जर म्हणले, आमचे दाजी जर जोरात म्हणले, ए, आमची बहीण सुद्धा म्हणती, ए, आवाज नीचे करो, हे म्हणलं ना, बरं का, ए, आवाज नीचे करो, हात नीचे करो, असं म्हणल्याबरोबर हे पण म्हणते आवाज खाली करा. हे म्हणतो का, आता हेतून पुढे आवाज चढून बोलायचं नाही. मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. तुम्ही जर काही म्हणले तर मी मुख्यमंत्र्यांना सांगा. असं म्हणल्यावर तुम्ही शांत राहा. आणि आता इथून पुढं आमची भगिनी तुम्हाला म्हणणार आहे, बाजारच्या दिवशी जर कड्याचा बाजार असेल, आष्टीचा कोणी बाजार करीत असेल, तर बाजारच्या दिवशी आमची भगिनी म्हणणार आहे, अहो तुम्ही जर गेले तर 300 रुपये खर्च होतात, आणि मी जर गेले तर 0 पैसे खर्च होतात. आता असं करा, तुम्ही घरीच थांबा, बाजारसुद्धा मीच करून येते. असं आमची भगिनी जरी तुम्हाला म्हणाली तरी वाईट वाटून घेऊ नका. कारण ती खरं आहे, म्हणजे तुम्ही असं वागल्यावर दिसताय. म्हणजे आमच्या भगिनींनी ह्यांचं काम केल्यावर दिसतंय आधी. तर माझी विनंती आपल्याला, पुन्हा एकदा हात जोडून पाया पडून विनम्र विनंती आहे, तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. विनंती करणं हे शस्त्र माझ्याकडे आहे. त्या शस्त्राचा वापर करून मी तुम्हाला म्हणतोय की आपण सर्वजण मला साथ द्या, समर्थन द्या. अनुक्रमांक 3, मी धस सुरेश रामचंद्र, माझं चिन्ह आहे कमळ, आणि कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढची 5 वर्ष मला सेवा करण्याची संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.